वडगाव जेतखेडा तांडा परिसरातील सर्व मित्र हो, इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी गेल्या 4 वर्षापासून आपण या परिसरात करत आहोत। कार्यक्रमांतर्गत विकास कामांच्या दृष्टीने किंवा सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपण जे काही या गावात गेल्या 4 वर्षापासून प्रयत्न करत आहोत, या प्रयत्नांचा सर्वसमावेशक या ठिकाणी चित्रीकरण आज होत आहे। ही कॅसेट आपण कशासाठी काढतोय की ही कॅसेट बघून इतरांनी शिकावं आणि इतर गावामध्ये कार्यक्रम जावा। मग याच्यामध्ये चांगल्या गोष्टी असू शकतात, वाईटही गोष्टी। चांगल्या गोष्टीचा तर कौतुक होतच होतं, त्याचा काही प्रश्न नाही। वाईटाचाही त्या लोकांना फायदा होऊ शकेल किंवा इथं वाईट काय घडलं होतं त्याच्यावर त्यांनी काय मार्ग काढला। पाणलोट का सुरू केला म्हणजे डोंगराळ भाग आहे, वरून जे पाणी पडणारं जे हे तर आमचं इथून पूर्ण खाली वाहून जात होतं की आपल्याला असं वाटलं आपण वळण टाकतो त्याच्यामध्ये थोडंसं आपण काही पेरीत होतो वालावामध्ये, तर ते जादा दिवस ओलं राहत होतं। तर ह्या कारणानं आपण जर समज आपलं पाणलोट जर पूर्ण जर झालं, समजा आपल्याला थोडंफार पाण्याचा काहीतरी उपयोग होईल असा अंदाज होता तो। पण ते आम्हाला पूर्ण कळलं नव्हतं की आपण जर हे जर नाले बांध जर घेतले कसे करावं काय करावं हे आम्हाला स्वप्नसुद्धा माहिती नव्हतं। तर त्या प्रमाणात ते जे नियम आहे ते आम्ही जाणून घेतले, म्हणजे संस्थेकडनं आणि वॉटरच्या अधिकाऱ्याकडनं। तर त्यांनी आम्हाला सविस्तर अशी माहिती दिली आणि ती क्षमता बांधणी टप्पा, त्याच्यानंतर श्रमदान हे कसं करावं लागतं, म्हणजे कशा पद्धतीने करावं लागतं, काय करावं लागतं, हे आम्ही त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही ती सुरुवात केली। आम्ही श्रमदान केलं, तिथं वर डोंगरावर झाडं लावले, त्यांना निंदलं, व्याट केले, दगडी पाळा घातल्या, जमिनीवर फार्मबर्डिंग केल्या, झाडाची लागवड केली। सुरुवातीस श्रमदान आम्ही विहिरीचं श्रमदान केलं गावाकरता, पाण्याकरता। गाव तर केलं पण पाणी नाही, मग आपण पाणी आणणार कुठून, मग विहिरीचं काम केलं। विहिरीचं काम झाल्यावर आम्ही मग डोंगरा श्रमदान केलं। आपल्या मारुतीची जमीन होती, आपली देवाची जमीन होती, त्या याच्यामध्ये प्रत्येक आठवड्याला आम्ही ठरवून घेतलं की आम्ही या वारी श्रमदान करणार। तर त्या हिशोबाने त्याचं मेजरमेंट घ्यायचो आणि त्याचं नुसतं हाजरी म्हणून श्रमदान नव्हतं, तर मोजमापावर त्याची कामाची किंमत ठरवल्यानंतर ते घ्यायचो। सुरुवातीला काम करायचं होतं, ज्या वेळेला वन खात्याचे ते ताब्यामध्ये होतं ते की बा आम्ही कामं केलेले, तुम्ही काही कामं करू नका। पण म्हणलं बा आम्ही जे कामं करू आलो तर हे चांगलेच करू आलो, काही वाईट थोडंच करू आलो। तुम्ही केलं ते बी चांगलं आहे आणि आम्ही तुमच्यापेक्षा आम्ही चांगलं करू आलो, याच्यात काय वाईट आहे। पण ते म्हणायचे आम्ही की बा तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ, तुम्हाला अटक करू, त्यांनी आम्हाला धमक्या द्यायच्या। तर आम्ही म्हणलं बा तुम्हाला जिथे न्यायचं तिथे नेऊ शकता, आम्ही त्याच्यासाठी आमची पूर्ण तयारी पुऱ्या गाववाल्याची राहील। अशी पूर्ण गाववाल्याची कमिटी जमून नाही आम्ही डोंगराला गेलो। त्याच्यानंतर त्यांनी पाहिलं की बा आता हे गावकरी काही ऐकू शकत नाही आणि मग त्यांनी आम्हाला परवानगी दिली की बा तुम्ही करा, म्हणून आम्ही ते तिथून सुरुवात केली। मग खाली आल्यावर नंतर आता भवन किती ते चालूच राहते, पण मग आम्ही गावाची म्हणजे मिटिंगा घेतल्या। मिटिंगमध्ये मग ते सचिव अध्यक्ष अशी म्हणजे 12-13 लोकांचा ग्रुप केला की बा आपण ज्याच्या समजा याईचे भाऊ असेल किंवा ग्रामसेवकचे भाऊ असेल, ग्रामसेवकनी त्यांच्या भावाला समजावचं, मी माझ्या भावाला समजावचं, साळुंक्याच्या भावाला समजायचं की बा समजून साऱ्यांनी त्याच्या घराला समजून सनी आणि आपले बांधबंदिस्ती करून घ्यावं, अशी सर्व आम्ही मिटिंग घेतली आणि मग ती कामाला सुरुवात केली। त्यांनी सर्वांनी ते मान्य केलं आणि त्याच्यानंतर आले काही झगडे झाले, काही नाही ऐकलं, तर ते तसंच आमचं काही काम अधुरं पडलेले 2-3 7-10 एकरचं, त्याच्यामध्ये अडचण आलेली आहे। चराईबंदी करण्यामध्ये अडचणी काय आल्या, कोणी काय त्रास दिले, भरपूर आल्या। पण त्याच्यावर आम्ही एक मीटिंग ठेवली आणि समिती तयार केली आणि त्या समितीमध्ये जो गुरं पाणलोटमध्ये सोडेल त्याला दंड ठेवला 100 रुपयाचा आणि तो दंड लगेच वसूल करून तो समितीच्या स्वाधीन केला। अशा बऱ्याच अडचणी आल्या, पण या अडचणीला आम्ही 4 माणसं समितीवाले जाऊन त्यांना गुरं हाणून आणि त्यांना दंड वगैरे दिला, त्यामुळे चराईबंदीवर फार परिणाम झाला। एवढी माणसं आहे, मग या 4 लोकांना चराईबंदी आवरली का? सगळेच गेले ना, सगळे जाऊन सगळ्यांनाच आवरली नाही ते लोक। हे पाणलोट झाल्यापासून लोकांना रोजगार उपलब्ध झाला। या गावची लोक फार दूर अशा नगर जिल्ह्यामध्ये ऊस तोडीसाठी जात होती, त्या लोकांना हाताला काम मिळालं। त्या कामामुळे त्यांना मजुरी ही सुद्धा चांगल्या प्रकारे मिळाली। त्या मजुरीच्या माध्यमातून
त्यांच्या 2 पैशाच्या याच्यावर त्यांच्या घरी खर्चण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती ही बळकावली गेली. त्यामुळे इथला जो माणूस आहे तो स्वावलंबी होत चालला. आम्ही काय नवीनच जायचे काय श्रमदान करायचं आमच्या पण ते महिलाच्या काही डोक्यात यायचं नाही. त्याच्यानंतर मग गट कसा करायचा ते त्यांच्या डोक्यात यायचं नाही. मग असं करता करता मग त्यांना बँकेचा पण यावर माहिती झाला. या निमित्तानं जसं मिटिंग घेतो, मिटिंगीला येतो, बचत गट केले म्हणजे एकूणच पैसे भरायला येतो. आणि तर मग हे जर मिटिंग नसली गट नसली तर मग कशाला मिळत आम्ही. मग आता जसं मिटिंगीत बसत होतं आता थोडं धड झालं ना काहीच. आता जसं बँकेत बी गेलो तसं मागं लपत होतो, माणसाला पुढे करीत होतो. आता महिला स्वतः सारा करीत त्या. सुरुवातीला कसं होतं, कुठून घेत होते, मग का पीक कर्जाची गरज पडली? गावातून गावातून आणावं लागत होते सावकारापासून. 5 रुपये टक्क्यात आणत होतो आम्ही. आता आम्ही 1.5 रुपये आता महिना 100ला 5 रुपये. हा 100ला. आता आम्ही 1.5 रुपये टक्क्यानं वाटतो महिला मंडळ. या कार्यक्रमाच्या अगोदर आम्ही ही सगळी बसलेली मंडळी एकत्रित किंवा जमत नव्हतो. या अगोदर ग्रामसभा काय आहे हे आम्हाला माहित नव्हतं. हा कार्यक्रम आल्यामुळे आमच्या गावात माणुसकी जागृती झाली. एकत्रित आल्यानंतर एकमेकाचे विचार आम्ही ऐकले, सुखदुःखात सामील झालो. आता इथं बसलेले पैकी कोण एससी समाजाचे प्रतिनिधी आहे? शामराव लक्ष्मण साबळे, गाव वडगाव. मीटिंगला वगैरे तुमचा सहभाग असतो? हा, प्रत्येक मीटिंगला येता तुम्ही? बोला चालीमध्ये तुम्हाला मान असतो का दाबून ठेवलं जातं? तुमच्या पाणलोटाबद्दलचं मत सांगा, म्हणजे पाणलोट तुम्हाला कसं समजतात सांगा. आपल्या गावात काय काय झालं ते सांगा थोडं. आपल्या गावात आता हे सगळं वरून उशापासून तर पायथापर्यंत असं काम करीत आलेलो आहे आम्ही. म्हणजे CPT आणि श्रमदान आणि मंदिराचं काम, हे खोदकाम विहिरीचं, काही चक्कूचे झाडं. तुम्हाला पाणलोट समितीमध्ये आल्यामुळं मान वाटतो का अपमान वाटतो? मान वाटतं ना अपमान पण वाटतं. मान वाटतो. समितीच्या सगळ्या कारभाराबद्दल तुम्हाला माहिती आहे? म्हणजे पाणलोटामध्ये काय 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 कामं झाले, किती रुपये झाले, काय झाले? मूळ मुद्दा कसा की लोकाला जर समजा हा कार्यक्रम जर करायचा तर लोकाला त्याची आवश्यकता असली पाहिजे आणि लोकाला त्या अगोदर कळलेलं पाहिजे की आपल्याला याची गरज आहे. आम्ही सहलीला सुद्धा जातो आता गावगाव. आम्ही बारामतीला जाऊन आलो, तिथून पुढे शारदानगरला जाऊन आलो. कशाला गेलते? तिथं टर्लिंग घेतली आम्ही. बारामतीला कशाला गेलते? टर्लिंग करताना गाईच्या दुधाची, गाई करताना असं गाईचं डेअरीचं ट्रेनिंग. हा, डेअरीचं टर्लिंग. गाव निर्मितीपासून सुरुवात झाली म्हणजे त्याला हे सगळे पुढचं सगळं बरोबर सांगणार. आता एक मुद्दा सांगितलं तुम्ही, गाव निर्मितीपासून आपल्या गावचा इतिहास त्यात आला पाहिजे. पहिल्यांदा आम्ही सफरामध्ये राहत होतो. मग त्याच्यानंतर इकडे गाव नव्हतं, गाव असलं. मग त्याच्यानंतर इकडे घर झाले. पहिले इतके दारू प्यायचे येईन ना तर येईन ना आम्हाला मारायचं, पण असं बंधन केलं तर आम्ही पण त्यांना मारितो. आता असं बंधन टाकेले दारूवाले. चरळी बंदी झाली, कुराड बंदी झाली, दारू बंदी केली आम्ही. ह्या महिलांना एकेकाने विचार घेऊन सनी दारू पण बंदी केली त्यांची वाली. येनुबाई सकाराम राऊत, तू राहणार वडगाव. आम्ही याच्यापूर्वी पहिल्यांदा शेतामध्ये राहत होतो. पहिल्यांदा गावला वसाडच होतं, काहीच नव्हतं इडे. मग इकडं गाव असलं, गाव बांधलं, हे घरं झाले. आम्हाला काही अनुदान भेटेले आणि काही घरातून टाकून मग हे घर बांधलेले मोठमोठे. आणि मग आम्ही शेतात राहत होतो. आम्हाला 5-5 एकर जमीन आहे. कसं डोक्यात आलं तुमच्या इथं गाव करावं, मग इथे येऊन राहावं? मग अडचणी काय आल्या त्यात? मग अडचणी काय झाल्या, मग गाववाल्याची गरम सभा घेतली होती. मग गाववाल्या सल्ला घेतला, मग मिटिंग घेतली. मग आपण असं असं करू म्हणून मग पूर्ण गावाला जमले. मग तिकडे वर हे केलं. मग त्या खोल्या मंजूर होऊन आल्या. किती घरं काय असे घरकुल. मग त्याच्यानंतर पाणी नव्हतं, मग विहीर खणली. विहिरीला पाणी लागलं. विहीर कधी खणली? विहीर पहिले खणली पण पाणी नव्हतं ना. पाणी नव्हतं. हा, एक विहीर तर कोरडीच पडेल आमचीवाली. मग त्याच्यानंतर मग विहीर खणली, पाणी लागलं. मोटर बसवले, पाण्यातली वरली दोन्ही मोटरी आहे.
त्यावेळेला जास्त आम्ही रोज मजुरालाच जात होतो कामालाच. आम्ही हेच आपलं कोणा चिड लागलं तर असं, पण रोज तेवढं पल नव्हतं रोजाला. शेतीवरच जायचं. 15 रुपये रोज, 10 रुपये रोज असा होता. तेव्हा एवढं हे नव्हतं ना. त्यावेळेस पिकं जास्त हायब्रिडी होत्या. हा हायब्रिडी होत्या. आणि बाजऱ्या, गहू ये नाही तेव्हा पाणी नव्हतं तर गहू नाही येईना. किती हायब्रिड बाजरे व्हायचे त्यावेळेस? आम्ही एक खट्टी होत तेव्हा. एक खट्टी 5 जण. 5 जण. 5 जण हा. मग तेव्हा दैनच होती. मग त्याच्यानंतर हे पाणलोट आल्याच्या नंतर मग चांगलं झालं. याच 1 एकर जमीन घेतली. पिकं काय काय शेतामध्ये? 17 क्विंटल कापूस झाला. आणि आता 9-10 क्विंटल गहू होती. काही हरभरा आहे, अद्रक आहे, मिरची आहे, आता टरबूज लायले. पहिलं असं काही नव्हतं का उत्पन्न? नाही पहिलं नव्हतं ना काही. पहिलं काय कोरडवाहू झालं, इतके रोजात भंगार होऊन जाईल. काय आलं. पेरणा गटाचे अध्यक्ष मी. काय काय चालतं तुमच्या गटामध्ये? याला मीटिंग होती, महिन्याला मीटिंग घेतो. हे पैसे बँकेत नेऊन टाकीतो, आणतो काढितो तिडून. आता एवढं गावड्याचं हे झालं तर आम्हीच नेले आणले पैसे काढे, नेतो बी आणि तो बी. आता पहिल्यांदा सही येत नव्हती, आता सही यायला लागली. पहिल्यांदा सही नव्हती येत, अंगठाच देत होतो आम्ही. अंगठा द्यायची सुद्धा गरज नव्हती. तिकडं जायलाच बँकच माहीत नव्हती तर अंगठा तरी कुणीकडे देत होते. महिलांना काय त्या सर्मदानामध्येच आम्ही पाईपलाईन खाली दिले. आणि टाकीला बी सर्मदानच करेल. जे समज जिडे पैसा लागेल तिडेच पैसा खर्च करेल. नाही तर मग पूर्ण सर्मदानात. हे गावातली पाईपलाईन करेल. अजून नळ नाही घेतले पण पाईपलाईन करेल. आणि टाकीचं सर्मदान हे सगळं समज गाववाल्यानंच हे करेल. त्याच्यामध्ये शिसटीचं नाही बाया जात होत्या ना कामाला माणसाबरोबर. झाडं लावायला जाये, निंदाला जाये. गणती डोंगरी पाळ घातली तर बाया जाय हाताखाली. आणि गण लग ती निंदाला ते हे कोरपड लावायला, झाडं लावायला पूर्ण बाया जाईना इडल्या. पार लग त्या डोंगरा लोक जात होतो. घरगिरगण चांगलं घराला काय इड्या हे झाल्यापासूनच घर बी बांधला आम्ही. हे गॅस आहे, गाडी आहे. कुठली गाडी? सुझुकी. कधी घेतली ती? ती 2-3 वर्ष झाली. 3 वर्ष. 2-3 वर्ष झाली. आणि कलर टीव्ही आहे. 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. मुलगी 9वीला आहे. एक मोठा मुलगा मॅट्रिक होऊन शेतीमध्ये काढेल आहे. आणि मधला मुलगा 11वीला आहे, ॲडमिशन घेईल खुलताबादला. मुलगी कुठे शाळेला जाते? किती लांब? याला जैत खेड्याला जाते. मुलगी जैत खेड्याला जाते, मुलगा खुलताबादला ॲडमिशन घेईल 11वी. मुलीला कशाला शिकवलं एवढं? शिकलं म्हणजे आता आजकाल शिक्षणाला जास्त हे ना मग तेवढीच आहे. पण मुली किती असल्या तरी पण शिक्षण लागत असतं मुलीला. आता आम्हाला काही येत नाही तर आम्हाला ती सही शिकित होत आम्ही. आम्हाला रव डोक्यात घ्यायला लागत ती सही. नाहीत मग ती सही जर डोक्यातून गेली तर येते की लवकर. पण किती डोकं लावणं लागलं. 3रा डोळा म्हणत काही येरी फुकट आहे का हा. पण ती हे आल्यापासूनच आम्हाला ती सही यायला लागली. सही नव्हती येत. कितीपर्यंत शिकवणार आता मुलीला मॅट्रिक काढू ना. मॅट्रिकच्या पुढे नाही शिकवायचं. मग आता हे असं लग्न करायचं मग ते लग्न झाल्यास नंतर मग पुढे तिचं तकदीर आता. घरचा पैसा कोणाच्या हातात असतो, तुमच्या का मालकाच्या? दोन्हीचा पण संसार दोन्हीचा राहतो ना. मालकाचा आणि मालकीने जर सल्ला असला तर मग काय तिरेत काय करीना. तुमचा सल्ला घेतं का? आणि मग बिन सल्ल्याचं होतं का? कशात सल्ला घेतला होता सांगा बरं. कशात? गाडी घेतली तर माझा सल्ला घेतला होता. कुठली गाडी घ्यायची का? हा मग तुम्हाला सांगत बी बरं आणायचा सल्ला घेत्या. काय कोणची पिशी लावायची, कोणची कपश लावायची, कोणच्या वावरात काय लावायचं, कोणच्या वावरात काय लावायचं आज सल्ला घेत्या ना. सल्ला असल्याशी परपंच धकत नाही. काही काही ठिकाणी राहत नाही म्हणा सल्ला. कुठल्या ठिकाणी राहत नाही? गण ठिकाणी तरी एखाद राहत नाही. गण ठिकाणी राहत ना सल्ला. तेच काय पण सल्ल्या बिगर सल्ला असल्याशी मुलं चांगले आपले ऐका त्या. सल्ल्याशी होत नाही काही काम. तुम्ही कधी सांगता का तुमच्या घरच्याला? पहिले सांगायचं का की हे करायचं ते करायचं, तुम्ही हे आणा ते आणा? 4-5 वर्षापूर्वी त्यात आणि आत्ताची परिस्थिती काय फरक आहे? लय फरक आहे. मग आता पैसाच नव्हता ना. ते सल्ल्याचाच भागच नव्हता. सल्ल्यास काय म्हणा पण तास पैसा येतच नव्हता ना. चांगलं पिकायला लागलं मग आता फरक पडतो. पीक पैसा असलेच काही दिसतं सांगा बरं. हा बरोबर. पैसा जर असला तर खरंच आम्ही आता
टीव्ही घेतली असती, कलर गॅस घेतला असता का, गाडी घेतली असती का? असं पैशाशी काही खरं नाही ना. मग पाहुण्यापैमध्ये काय मानपानात काय फरक पडला का पाणलोट झाल्यामुळे? मग सगळ्यातच फरक पडला. कसा फरक पडला? आता पाहुणे उदाहरण सांगा एखादं, काय घडलं होतं का? आता हवा आपण जर कुठं गेलो, आपल्याजवळ जर काही नसलं तर कोणी काही हे करतं का? हा, आणि आपल्याजवळ जर असलं तेव्हाच माणूस हे होतं ना. काही पैसा अडका असलेच काही खरं आहे का? नाही, काय घडलं होतं का? काय झालं होतं सांगा. काय झालं? काय तर झालं होतं तुम्ही सांगताय. नाही काय झालं सांगा ना. पैसा नसल्यावर ताप दिला होता माणसाने? ताप पण असं आपल्याला लग्नाला याला जायला याला काही हे होतं का? जाणं नव्हतं चालत नसं, पैसा नसला तर गुच्छ बसा लागत होतं. लग्नाला जाणं नसं? नाही ना, जाणंच नव्हतं ना. मग काय तिथं जायचं. मग आता फरक पडा कामाधंद्याचा, पैसे अडके. आता नावड आल्यापासूनच फरक पडा, नाही पाहिल्या नव्हतं. 100 ग्रॅम शेंगदाणे. इथं आमच्या शेजारी वॉटर शेड चालू होतं आणि त्याची कामं योगायोग आमच्याकडे आली आणि आमचा हा जो एरिया आहे या पाणलोटमध्ये निवडून आणि त्याचं पूर्ण बांधकाम वगैरे पूर्ण झालेलं आहे गेल्या वर्षी. आणि त्याचा परिणाम असा झाला की पाणी जो निसर्गाचा पडला ना तो जमीन मुरला गेला आणि विहिरीला पाण्याची पातळी वाढली. त्याच्यामुळे विचार असा आला की यावर्षी पिकाचा पेरा असं वाढून घ्यावा. त्याच्यामुळे आम्ही जास्त 2-4 एकर वाढून घेतलंय. पाणलोट कार्यक्रमाच्या आसपास गेल्या 2-3 वर्षात 4 वर्षापूर्वी तुमच्या हे शेतीची काय परिस्थिती होती आणि आज तुम्हाला काय वाटतं? पूर्वी पाणीच कमी होतं साहेब आमच्या जंगलामध्ये. टँकरग्रस्त गाव होतं. आम्हाला पिण्यालाच पाणी मिळत नव्हतं. त्याच्यामुळं आमची पीक परिस्थिती जर बाजूलाच राहिली गेली. आम्हाला पाण्याचंच पिण्याचं हे होत होतं. आणि हा पाणलोटमुळे काय पाण्याची पातळी वाढल्यामुळे आमची बागायत वगैरे सर्वच वाढलेलं आहे. पूर्वी आमच्याकडे पाण्याची पातळी कमी असल्यामुळे आम्ही सर्व निसर्गावर अवलंबून पिकं पेरत होतो. ज्वारी, बाजरी, मका वगैरे कमी घेत होतो. तूर, सूर्यफूल वगैरे जे निसर्गाच्या पिकावर येणार ते घेत होतो. पण पाण्याची पातळी वाढल्यामुळे आता आम्ही आमच्या हाताने जे होती समजा ओलितावर त्या पिकाकडे जास्त वळलो. आता पहिले गव्हाचा पिरा पण कमी होता, ऊसाचं लागवड पण कमी होती आमच्याकडे आणि कापूस पण आता बागायतीमध्ये आल्या जरा 2 पैसे बरेच मिळायला लागले. तुम्हाला एकूण किती जमीन आहे ते सांगा. आमचं आता 3 भावाचा विस्तार एक खट्टी आहे. आम्ही एकत्रित कुटुंब असल्यामुळे माझ्याकडे सरासरी आता 75 एकर जमीन आहे. तर त्याच्यापैकी पूर्वी फक्त आमच्याकडे मोजून 5-6 एकर बागेत होतं. आता तेच बागेत आमचं वाढून हिवाळा भरणी आणि बारमाही बागायत हे जवळजवळ आता 30 ते 35 एकर पर्यंत गेलेले, 35-40 एकर पर्यंत गेलेले जवळपास. तर बागायत एरिया फार बराच वाढलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही झालं आणखीन दोघं बाबाराव सारखे माणसं, हे जे काही मोठे बागायतदार आपल्या परिसरातले की तुम्ही सगळंच पाणी वापरता असं जर मी म्हणलं तुम्हाला, त्याच्यावर काय तुमचं नियोजन पुढे इतरांना पाणी मिळण्यासाठी काय तुम्ही करू शकता? म्हणजे तुमचा आरोप आहे आमच्यावर की तुम्ही जास्त पाणी घेताय म्हणून. नाही, आरोप नाही, पण इतरांना पाणी मिळण्यासाठी काय तुम्ही नियोजन केलंय का किंवा पुढच्या भविष्यात? याच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही स्प्रिंकलरचा सेट घेतलेला आहे की जेणेकरून कमी पाण्यामध्ये जास्तीचं आम्ही जमीन ओलिताखाली येऊ शकते. आणि आम्ही याच्या पुढं असं नियोजन केलेलं आहे की ऊसाचं जेवढं क्षेत्र आपल्याला ठेवायचं तेवढं फक्त ठिबकवर ठेवायचं आहे असं आम्ही एक नियोजन केलेलं आहे. आणि ते मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन बघून सुद्धा आलेलो आहे की ऊस कसा पद्धतीने लावायचा, पट्टा पद्धतीने लावायचा का सरी पद्धतीने लावायचा, तो सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि शक्यतो आम्ही याच्या पुढे आता ते ठिबकवर घेणार ऊसाचं पीक. जनावरांचे जे होते जे गुरं होती तर ती बरेच होती आणि तुम्ही ते कमी केले. आता सध्या म्हणजे काय परिस्थिती किती जनावर?
ते कसं झालं, आता ते आमच्याकडे जनावर जे होती ना, ते काय छटाकात पाव दूध द्यायची, आणि पण ते जंगलात चोरून यायचे आणि त्यांच्या जे देतील ते दूध द्यायचे. आम्ही त्या दुधाचा विचारच करायचो नाही. आता हा कार्यक्रम लागू झाल्यानंतर काय आम्हाला 2 पैशाची थोडी लालूच पण सुरू झाली, आणि ते जनावर आम्ही विकून टाकली बाजारात नेऊन, आणि 2 गाई आणल्या. तर 2 गाईपासून आतापर्यंत जवळपास त्यांची किंमत फिटत आली जेव्हा, आणि जनावर शिल्लक आहे, आणि त्यांची सोय आम्ही बांधून वगैरे करतोय, आता चारा पाणी वगैरे. म्हणजे संकरित किती गाई तुमच्याकडे? 2 गाई आता सध्या. 2 गाई संकरित. हा, बैल किती आहेत? बैल 8 बैल आहेत, आणि एक ट्रॅक्टर. ट्रॅक्टर आहे. बाजूची आमची बरीचशी खेडी आहे, माळेगाव आहे, लागून दरेगाव आहे. तर ह्या खेड्यामुळे मोकार जनावर सोडायचे आम्हाला पूर्वीची सवय होती. ढोरं सोडून द्यायचे आणि चारत बसायचं. आता हे आल्यानंतर आम्हाला मेन पहिला तर चाराई बंदीच टाकला. आता चाराई बंदी केल्यानंतर आम्हाला ढोरं कमी करावं लागले. आम्ही स्वतःची ढोरं कमी केली पहिली, नंतर लोकांना सांगायला बसलो, बा आता आम्ही ढोरं कमी केली, आता तुम्ही चराई बंद ठेवा. त्याच्यामुळे आम्ही ग्रामसभा घेतली, आणि त्या ग्रामसभेत तसे आमचे नियम लागू केले. त्याच्यावर एक समिती तयार केली, वनरक्षक समिती, आणि त्या समिती आम्ही सोपवलं, बा तुम्ही गुरं जर धरून आणले त्याच्यातला अर्धा पैसा दंडाचा हा मी तुम्हाला देऊ. हा नियम लागू केल्यानंतर आमच्या गावातली 10-5 पोरं ही नौजवान तर बरेचसे गुरं जमा केली, आणि चारणाऱ्या लोकांना आम्ही बराच दंड केला. असं पाणी आम्हाला 10 वर्षापूर्वी जर मिळालं असतं ना, आम्ही याच्या पुढे गेलो असतो. ह्या टायमाला इथं पाणी थेंब पाहायला भेटत नव्हतं, विहिरीला नाही तर नदीला नाही. आणि आता पाणी असं मिळतं की आम्हाला हे पीक काढून अजून दुसरं पीक केव्हा मिळेल याची आम्ही आशा करतोय. आणि एवढं पाणी पाहून आम्हाला असं वाटतं की पुन्हा 10 एकर 20 एकर विहीर अजून विहिरीखाली जमीन यायला पाहिजे. आणि हे जमीन सगळी अगोदर कोरडो होती, 1-अर्धा एकर गहू पेरीत होतो. आता 4 ते 5 एकर एका शेतकऱ्याकडे गहू आहे. याच्या अगोदर जमीन आमच्याकडे 5 ते 10 हजार रुपये एकरचा होता, आणि आता 40, 50, 60च्या पुढे पाणलोट आल्यापासून आम्हाला असं वाटलं की ह्या कामावर आपल्याला काहीतरी मजुरी मिळायला पाहिजे. आणि ती मजुरी आम्ही 2-3 वर्ष काम करून मिळवलीसुद्धा, आणि ती मजुरी मिळाल्यानं आम्ही पोराच्या शिक्षणासाठी खर्च केले पैसे. सुरुवातीला असं वाटलं का की हे एवढं काम होईल, एवढा विश्वास बसला का तुमचा? श्रमदान करा, श्रमदान करायला आम्ही सगळ्याच्या अगोदर पुढे झालो, आणि लोकांकडून सुद्धा आम्ही श्रमदान करून घेतलं. लोकांनी तुम्हाला काही अडीअडचणी तर खूप आल्या. अडीअडचणी तर आम्हाला एवढ्या आल्या की हे इतके पुढे जातं, यांना काहीतरी साहेबांनी काहीतरी पैसे जास्त वाटा दिला असेल म्हणून हे इतकं पुढे करतात. किशन मागे काय नियोजन आहे? काय टोमॅटो आणि कोथिंबीर घेण्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. पाणी जास्त आहे का? पाणी जास्त आहे. गेल्या वर्षी फक्त आम्ही मोजून 8 बारे भरत होतो घासाचे, आणि आता दिवसभर मोटर चालते. आता वाढल्यास मोटर चालू करून दाखवतो. संतोष, मोटर चालू कर. आता इतकं पाणी आहे? हो, दिवसभर चालतंय. त्यामुळे तुम्ही बटाटे आणि कोथिंबीर लावायची, उन्हाळी कोथिंबीर. सध्या काय काय आहे? सध्या हरभरा आहे, कांद्याचं सीड आहे, लसूण आहे, गहू आहे. आम्ही फक्त 1/2 एकर गहू घेत होतो, फक्त दुसरं काही नाही. पाणीच नव्हतं तर गहू घ्यायचं कुठून? आता आम्ही माझ्याकडे आणि आमच्या चुलत भावाकडे 4 एकर गहू आहे. एकूण जमीन किती? एकूण जमीन मला 12 एकर आहे. भावाला माझ्याकडे जे वाटा आहे विहिरीचा, त्याला 2 एकर जमीन आहे. आता 12 एकर पैकी किती बागायत? मी 4 एकरमध्ये बागायत करतो. उत्पादनामध्ये काय काय बदल झाले? उत्पादनामध्ये म्हणजे अगोदर मला 2 ते 3 क्विंटल कापूस व्हायचा, आता एकरभर जरी लावला तरी 10 ते 12 क्विंटल कापूस होतो. उत्पन्न वाढलं? उत्पन्न वाढलं. बरं, मग तुमच्या कुटुंबावरती काय परिणाम? कुटुंबावरती काय, आम्ही शिक्षणासाठी पोरं बाहेर गावाला पाठवले. काय करतात? आमचा एक मोठा मुलगा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करतो, आणि एक सेकंड इयरला आहे. मुलगी 12वीला आहे, एक मोठी, आणि लहान मुलगी 10वीला आहे. म्हणजे तुम्हाला बरेच खर्च आला असेल? खर्च तर भरपूर, सगळे पैसे समजा जेवढं उत्पन्न तेवढं मी पोराच्या शिक्षणासाठी खर्च केलेले आहे आजपर्यंत. जर का असं एखादा असा प्रकल्प जर का नवीन ठिकाणी सुरू करायचं जर असेल, तर जे कोणी या प्रकल्पाचे प्रमुख चालक असतात, विशेषतः संस्थावाले जे काही बाहेरून येतात, अशा मंडळींनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की हा कार्यक्रम पूर्णपणे लोकांच्या विश्वासावरती अवलंबून आहे.
आणि तो विश्वास कमावण्यासाठी त्या गावामध्ये जी काही पूर्वीची प्रचलित पद्धती आहे ती पद्धती तुम्हाला मोडीत काढायला लागेल. मोडीत काढावं लागेल म्हणजे त्यापासून तुम्हाला दूर राहावं लागेल. उदाहरणार्थ कसं असतं की बऱ्याच गावामधून ज्याला आपण चांडाळ चौकडी म्हणतो, चांडाळ चौकडी जमलेली असते. एक 5-7 लोकांचा 10-12 लोकांचा ग्रुप तयार झालेला असतो की जो काही शासकीय योजना असतील, जे काही शासकीय योजना असतील किंवा बाहेर कुठून आणखी येणाऱ्या योजना असतील, या योजना ते लाटतात अक्षरशः आपसामध्ये बसून. तर या लोकांच्यापासून हा कार्यक्रम दूर ठेवावा लागेल किंवा त्या लोकांना त्या लोकांचा दृष्टिकोन त्यांना बदलावा लागेल. आता त्यांनी केलेलं चूक आहे का खरं हे आपण त्यावरती जास्त चर्चा करायची गरज नाही. परंतु आपला कार्यक्रम हा प्रत्येक सामान्य माणसापर्यंत तुम्ही जर घेऊन गेलात तर तुम्हाला म्हणजे सहकार्य मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आता उदाहरण जर मी तुम्हाला सांगितलं की एक गावात काही 4 माणसं प्रमुख आहेत. संस्थाचा कर्मचारी उठतो आणि जर का त्या प्रमुख माणसाच्या घरी जर नेहमी बसायला उठायला लागला, चहा घेणं जेवण जे काय असेल तर तिथं त्याच घरी जर व्हायला लागलं तर बाकीचे लोक तुम्हाला असा विचार करतात की बाबा तुम्ही त्यांचेच झालेले आहेत आणि हे लोक काही आपल्याला सहकार्य करण्यासाठी म्हणून आलेले नाही, त्यांच्यासाठीच ते लोक आले आणि त्यांच्यासाठीच ते होणार आहे. त्यामुळे हे एक कार्यकर्त्यांनी थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत तुम्ही गेलात, जसं तुम्ही मोठ्या मंडळीच्या घरी बसता त्याचबरोबर तुम्ही लहान लोकांच्या घरी जाऊन बसून त्यांचं सुखदुःख जर समजून घेतले, त्यांना असं कुठंतरी आपलंसं करण्याचा प्रयत्न केला तर मग सर्व स्तरातून आपल्याला सहकार्य मिळतं. गावामध्ये खूप काही सहकार्य करायला मंडळी तयार आहे. ती सहकार्य करण्याची ह्या पद्धती आहेत. फक्त तुमचा कुठलाही निर्णय असेल तर हा निर्णय तुमचा केव्हाही म्हणजे गावाच्या उघड्यावरती झाला पाहिजे. जो निर्णय गावातल्या जास्तीत जास्त लोक ऐकतील अशा ठिकाणी तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. जर तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांना सामावून जर नाही घेतलं तर मग अर्धा अधिक म्हणण्यापेक्षा 75% आपल्याला जो समाज या ठिकाणी तो सहकार्य करणार नाही. आणि सहकार्य नाही म्हणजे हा कार्यक्रम पुढे जाणंच शक्य नाही. सुपडाबाई, तुम्ही संयुक्त महिला समितीचे अध्यक्ष आहे. काय काय करता बरं तुम्ही? संयुक्त महिला समिती तुमची काय काय करते बरं इथं? गॅस दिले, गॅसचे हप्ते गोळा करतो. बरं, महिलांना गॅस दिले का? हा, 10 गॅस दिले, 250 रुपयानं हप्ता गोळा करतो. 2700 रुपये त्याला गॅस घ्यायला पहिल्यानं दिले. मग पहिल्यानं टाइमच लागला ना. पहिल्यानं ये म्हणे तर आमच्या जरा ध्यानात ये नाही ना. मग आता 1 वर्ष आम्ही काही जमा करे, काही जोड ठेवे, काही टाके नाही. मग ते म्हणे तुम्ही आता बँकी संघ व्यवहार करा. मग बाया घरातच राहत्या म्हणे. मग या बाया माणसं जात्या, काही काम केलं की माल घरात भरायचा, माणसाची काची बायाजवळ कायचे पैसे. मग साहेबांना सांगितल्यावर, काही मॅडमना सांगितल्यावर मग आमच्या डोक्यात आलं. मग आता आम्ही आमचा गट केला म्हणजे मग आमच्या महिलाच जात्या, काढायला महिला जात्या, भरायला महिलाच जात्या. मग आता आमच्या हातात सत्ता आली ना. नाही तर पहिले आम्ही जात नव्हतो बाजाराला, नाही कुठेच नाही. बचत गट आम्हाला मॅडमना साहेबांना सांगितल्यावर आम्ही सुरू केले तर ते व्यवस्थित चालू आहे ना आमचे गट. आता महिन्याला आम्ही मिटिंग घेतो. 2-2 महिन्याचं 2 रुपये शेकड्यानं गटातच वाटप करतो आणि याच बँकेत टाकेल. आणि आम्ही पहिल्यानं 4 होतो, आता 6 आहे. आता ती एक पद्माबाई घेतली आणि एक त्या बंडूची बायकोच नाव काय घालू, एक अलका आहे. हाँ. और भाई एकदम से साथ में जुड़ गए थे, उनको आने में टाइम लगा. आपने त्याला बी आम्ही सांगितलं ना. मग आम्ही असे गट केले. मग आमच्या जवळ आता आम्ही जातो बाई, तुम्ही बी करा झरी मध्ये. मग त्याला बी केले आमचं पाहून. ते काय बोलले? काही नाही, आम्ही सांगितलं ना. आम्ही जशी पहिले ना अडचण म्हणा, आमचा विश्वास बसेनी. पण आपल्याजवळ पैसे राहत्या का? आता बाई जर बाजारला गेली ती 10 रुपये तरी वापस आणी, असं पुरुष आणतो का? म्हणून मग साऱ्याच्या डोक्यात आलं ना. आपल्याजवळ आता एखाद्या जर पोरं हाटीवर आले, समजा लिखण लागत, पेनच लागत, माणसाला कुठे पाहायला जा, ते काही घरी राहत्या का? मग आपल्याजवळ समजा आपण जर करायला लागलो, आपल्या पिशी तात्याचं माणूस देता ना मुलाला. मग साऱ्याच्या डोक्यात आलं ना असं. आपके गट में कोई झगड़ा वगैरह होता है कभी? नाही, काही नाही होत झगडे झुगडे. मग आता एखाद्याला जर नाही दिले ना, मग 2 रुपयानं वाटितो ना. मग आम्ही जर येणार नाही वसुली झाली तर 5 रुपयाला सांगतो ना त्याला. मग 5 रुपये द्यायच्या ऐवजी ते झगडे करतच नाही. म्हणजे आज जर नाही जमा झाले तर 1-2 दिवस मीटिंग झाल्यावर 1-2 दिवसांना होईना आणून देते. आता गटाच्या निमतानच मिळतो ना आम्ही. मग मिळालं का एकदा गटाचे पैशाचे झाले का, मग समजा 12-1 लोक बसतो ना,
मग आता चालतेच मला मी हे काम केलं माझी सून अशी तिची सून तशी मा पोरग तसं मग आता असं एकदा इशा निघला म्हणजे काहीतरी निघतच ना पैशाचं झालं म्हणजे मग आता घरात वाईट असलं तर वाईट सांगते चांगलं असलं तर चांगलं सांगते आता एका नवऱ्याला खाट्याला राहतो आहे ना आता एक बाहेर केली दारू बंदी इथं दारू पिऊन आलं तर ठोकठाक करीतो मग आता एखादी म्हणजे माले चांगलं बे अजिबात बोलतच नाही मग आता एकदा इशा निघला म्हणजे निघतच ना काही बी मग आता आम्ही आता दारू पित नाही आता मारतच नाही ना कोणाचेच नवरे काय करतात तरी मग संध्याकाळी करा भाकरी आता महिला बिले जबर झाल्या ना ज्याच्या तोंडाला तोंड माणसाच्या आता पहिल्या मार खाऊन गुपचीत कोपऱ्यात बसवायच्या आता कोपऱ्यात बसत्या का मग आता त्या एक बोलत्या या चार बोलत्या मग खुदच त्या अभिमानाच्या बाजूला माणूसच गपचीत होऊन जात कुडवांड्याची मडली हाडाच्या पाण्याला झिंबडसयाची तडली हाडाच्या पाण्याला झिंबडसयाची पडली बाई टाला भेटे ना चंद्र बागामा बाई असं ज्ञान कराणू आम्ही ऊस तोडी मुकरदमाकून पैसे उचलतो मग गाडी बैल नेत्यात तोडाला ऊस तोडाला 20,000 25,000 रुपये उचलून घेतात मग ते 3 महिने 4 महिने धंदा चालतात ते पैसे फिटतात मग ते पैसे आपण शेतीमध्ये लावा अहो लाईन पाईप करा किंवा हिर खांदा किंवा शेती घ्या अहो ऊसतोडीच्या धंद्यामध्ये काही जनावरं इका काही बकऱ्या इका मग जमी जे गरीब असलं त्याला जमी घ्या काम झाले ना शेतातले त्याच्यामुळं आम्हाला भरपूर फायदा पडला पाणी जिरवा ते जागीचं पाणी जिरले गेलं जमिनीला फरक पडलं हिरीला फरक पडलं अहो माल बदलून घेतात आम्ही कपाशी किंवा अद्रक अहो बाजरी आता पाणी थापल्या गेलं तर ती थंडीमध्ये जसं जीवन आलं आम्ही भरपूर कमीले या कामावर हां आम्ही शेती घेतले पुन्हा तुम्हाला सांगते आमचं 5-4 वर्ष आमचं खूप चांगलं चालू झालं या कामावर त्याच्यामुळं आम्हाला थोडी माहिती झाली हे पाणलोटमुळं थोडं माहीत पडलं आता हुशार झालो आम्ही अहो कुठं जातो आम्ही मीटिंगमध्ये त्याच्यामुळे पाहिल्यात येतं कसं चारा सांभाळा कसं नाही कशी बंदी ठेवा याच्यामुळं आमचं थोडं डोक्यामध्ये भरले गेलं अहो त्याच्यामुळं आता आपण म्हणतो नाही जंगल राखायचं अहो काही तोडून नाही द्यायचं गवत कापून न्यायचं जनावरांना चाकाचं चारू नका म्हणून त्यांच्यावर जात होती धावून एकलीच मी या योराळ आहे ना मी स्वतंत्र सांभाळते पण ते ऐकत नाही त्याच्यामुळं कसं आहे त्याच्यामुळं आमचं जसं मग एखाद्या मारलंय हाणलंय एकलीची हिंमत राहत नाही ना एवढी जंगलामध्ये हिंडायची पण जातेच मी हिंमत करून तिथं हां त्यांना दमदटी देते तुम्ही चारू नका कशाला चारताय इथं दमदटी म्हणजे संस्थांना पैसे घातलेले कायासाठी घातलेले त्याचं चारा बंद करायचं चारा कापून न्यायचं अहो ढोरा चाराचं नाही बकऱ्या चाराचं नाही त्याच्यामुळं दम म्हणजे त्यांना थोडं ताट बोलायची त्यांना मारू म्हणलं तुम्हाला तुम्ही काऊन ढोरं चारतात कोंडाळ्यात नेऊ किंवा पोलीस स्टेशनला नेऊ असं हे शब्द बोलायचे त्यांना मग ते माझ्याकडे धावून यायचे मी एकलीच राहायची मग मी माझ्या शेताकडून मी बोलायची त्यांना दामटून द्यायची तिकून तुम्ही ढोरं चारू नका मीटिंगला जातो मग फरक पडला ना आमचं खूप फरक पडला अहो
5 रुपये टक्क्यानं पैसे काढत होतो, आता 1.5 रुपये टक्क्यानं पैसे एकमेकाला वाटतो आम्ही तिथं सगळेजणी मिळून सनी बँकेमध्ये टाकतो. काही कोणी लवकर महिन्याचे पैसे नाही दिले तर त्यांना दंड बसितो. हो 10 रुपये किंवा 5 रुपये दंड देतो त्याला, बराबर तारीखवर पैसे कोणी आणले म्हणून. मीच भरली दंड, लेट गेले माझे पैसे मीच भरली दंड. दुसऱ्याचं काय सांगा, माझं सांगते तुम्ही स्वतंत्र. 10 रुपये एक 8 दिवस वर वाढले गेले, 10 रुपये दंड भरली. हा लेट म्हणजे पैसे नव्हते माझ्याजवळ, थोडं लेटनं पैसे आले. आमचे आई वडील जे गरीब होते त्याच्यानंतर आम्ही झरी गावामध्ये राहत होतो. त्याच्यानंतर की बा थोडी शेती आपण जर आपल्या शेतामध्ये जर जाऊन राहिलो तर बरं राहील, आमच्या 4 भावाचा असा विचार झालेला होता. आम्ही मग तिथून आल्यानंतर आम्ही 4 भावांनी सप्र बांधली. मग त्या सप्रामध्ये आम्ही 7-8 वर्ष आमचं म्हणजे आम्ही राहायला लागलो. मग नंतर बा आपल्याला शेतीला बैल नाही आहे, काय करायचं म्हणलं बा आपण चौघं मिळून रोजगाराची करून घेऊ आणि त्याच्यात काही पैसे काही उधार करून आपण चौघं मिळून 2 बैल घेऊ आणि आपण साऱ्याची शेती सांभाळू. वेगळं झाल्यानंतर हे विचार झाले आमचे. मग आम्ही 2 बैल घेतले. मग दुसऱ्या वर्षी ती शेती पिकल्यानंतर का बा आपलं 2 बैलावर आवरत नाही, तर मग आपण 4 मिळू, दोघांना 2 ठेवले, आणखीन दोघांना 2 ठेवले, म्हणजे 4 झाले आणि पुन्हा 2 म्हशी घेतल्या. मग तिसऱ्या वर्षी असं म्हणजे आम्ही काम करीत कष्ट करीत गेलो. त्याच्यानंतर आम्ही मग म्हशी बनवल्या. मग दूध डेअरीला न्यायचो, जेत खेळायला नेलं आम्ही. रात्रीला 3 वाजेचं उठायचो. मग 2-3 भावांना नंबरवारी न्यायचो, पायी नेत होतो आम्ही. त्याच्यानंतर काय झालं की बा काहीतरी कुठे चांगलं व्हावं तर असं म्हणून सनी आम्ही हे करायचो. पण बाकी या समाधान काय सांगितलं म्हणे ते दारू पितात, ते असे डांबरट आहे आणि यांना काय बरेकार होणार आहे त्याचं आणि हे काय करू शकतील असे म्हणायचे. तर आम्ही म्हणलं बा आमच्या इथं काय येत नाही लोक. तर ते नेमकं आम्हाला मग ते नंतर माहीत पडत चाललं की बा लोक शेजारी पाजारी असे आमची दिल्लगी उडवतं की बा हे चोर आहे, काही दारू पितात, असे डांबरट आहे, काय कामं करतील असे ते दुसऱ्याला सांगत होते. मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या भावाची सल्ला घ्यायची बा आपण तर काही दारू पित नाही किंवा इतकं काही कधी लबडी बोलत नाही, पण असं का व्हायला लागलं. कारण की मुळात आमची खरी पाहिली तर परिस्थिती आम्ही विचार केला की आपण गरीब आहे म्हणून लोक आपले हे असे विचार करतात. पण जसं आमची परिस्थिती चांगली होत गेली तसं ते मग ते लोक परत बदल झाली. मग कुठे चोर नाही, मग दारू पित नाही, मग असं व्हायला लागलं. पण गरिबाचे परिणाम तर असे होतात हे आम्हाला आज जाणून आलं की बा गरीब जास्त असल्यामुळे माणूस की कुणीही लोकांना नाव ठेवतं नसतं, तो काही न करता काही न बोलता पण त्याच्यावर ऑब्जेक्शन येतात. कारण की बा त्याला उद्या त्याला खायला दान नाही, मग यानं कुठून आणले, हां मग रात्र काल तर आज रोजा नाही येणं आपल्या तिकडे, मग याची भानगड काय झाली, काहीतरी याने रात्री चोरी करायला केलं होते बा. मग त्याच्यानंतर हे आम्हाला ही जसं थोडं चांगलं होत गेलो तसं चांगले लोक जरा आमच्याकडे यायला लागले आणि मार्गदर्शन द्यायला लागले. आम्ही त्यांचं ऐकलं, आम्ही त्यांची मोडतोड नाही केली. ज्या वेळेला आम्हाला शेती रायबोले साहेबांनी आमची पाहिली त्यावेळेला मोठा नाला होता, त्याच्यावर सारं खडक होतं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की बा एवढी मोठी जमीन आहे तुम्ही सुधारू शकत नाही, तर मी तुम्हाला जशी अक्कल सांगेल त्याप्रमाणे तुम्ही जरी केलं तर नक्की सुखी व्हाल आणि ही जमीन चालू होईल. तर नंतर ते 97-98 त्यांनी आमच्या गावामध्ये हा प्रोग्राम आणला आणि आम्ही ह्या कामाला सुरुवात केली. पहिल्यानं आम्ही दगडाची पाळ टाकायला लावली. त्याच्यानंतर आम्ही म्हणलं साहेब याच्यावरती माती निघून जाईल, नाही म्हणे तुम्ही एकदा याला जाम होऊ द्यावं, मग त्याच्यानंतर आपण मातीचं फॉर्म बिल्डिंग घेऊ म्हणे याच्यावर. मग त्यांनी पहिल्या वर्षी तर नाही घेतली, दुसऱ्या वर्षी हे फॉर्म बिल्डिंग करायला लावली आणि फक्त पाणी निथरायचं तर ते पाईप लावला होता आम्ही, नुसतं पाईप वाटे ते निघून जायचं आणि ती वरची जी थराची माती ती खताची ती थांबल्या गेली आणि मग नंतर ते माती एकदम बंद झालेली आणि ती जमीन जे मग ती हवार होत चाललं गेली आणि त्याच्यापासून ते उत्पन्न आमचं वाढत गेलं आणि पाणीचं साठवा होऊन गेला आम्हाला. हॉर्टिकल्चर म्हणजे मला चिक्कू काय माहिती नव्हतं आणि आंबा काय माहीत नव्हतं. पण आम्ही काय म्हणलं नाही साहेब आम्हाला बाजरीच घ्यायची, नाही साहेब आम्हाला ऊसच घ्यायचा. पण साहेबांनी सांगितलं की बघ घ्या इथे चिक्कू घ्या. आम्ही आता त्यांनी आम्हाला 100 चिक्कू घ्या म्हणलं तर न विश्वास ठेवता मी 50 चिक्कू घेतली आणि म्हणलं साहेब आता 80 झाडं आम्हाला आंब्याची द्या. तर 80 झाडं त्यांनी आंबेच दिले आणि त्यांनी मग नंतर सांगितलं की बा पीक बदल करावा. साहेबांनी सांगितलं की बा ऊसाला पाणी एवढं लागतं आणि दुसऱ्याला तुम्ही स्वतः एवढं जर खर्च केलं तर दुसऱ्याला भेटणार नाही आणि कमी पाण्यात आणि उत्पन्न पैसा जास्त असे तुम्ही उत्पन्न घ्यावा. मग आम्ही मिरची घेतली एक, अद्रक आता काढू शकतो आम्ही, मिरचीला पाणी कमी लागतं आणि लसूण आता एका महिन्यामध्ये लसूण निघून जातो.
आज बी मी माझ्या शेतामध्ये 15 गुंठे जमीन आहे मिरचीची आणि 15 गुंठे लसूण लावलेला आहे. 20 कपाशीसुद्धा 20 क्विंटल झालेली. पहिली मला 3 क्विंटल होत होती. हे पंप एक सोडून 2 बसवले. आता पहिले एक तास बी चालत नव्हता एक पंप, आता दोन्ही पंप चालत. 5-5चे 2 पंप चालवले आम्ही. आता पहिलं विहीर आम्ही खोदली तर फक्त अर्धा तास चालायची. त्याच्यामध्ये आमची 4 भावाची वाटे, तर आम्हाला 15-15 मिनिट वाट्याला यायचे. त्याच्यामुळे आम्हाला शेतीमध्ये म्हणजे काहीच भरता येत नाही, काही करता बी येत नव्हतं. तर मग हे नाबार्डचं आल्यानंतर पहिल्या वर्षी आम्हाला 25% फरक पडला, दुसऱ्या वर्षी समजा 50% डायरेक्ट पडला आणि मग आम्हाला 3-3 तास आमच्या भावाच्या वाट्याला यायला लागले भरिता करता. आणि आता 2002 मध्ये थोडं कमी होतं, पण 2003 मध्ये आमच्या 5-5च्या 2 मोटर सारखे चालवायला अजून काही उपसा झाला नाही. तर आम्हाला 4ही भावाला पूर्ण जमीन बागायत झालेली आहे. आता आम्ही 4 भावाचं पूर्ण जमीन वलईत खाली घेऊन सनी तरी पाणी आमचं शिल्लक उरून सनी आम्ही 2-3 लोकांना पाणी दिलं की एकाला 2 दिवस दिले, एकाला 3 दिवस दिले. नंतर ज्याला जरी लागेल तरी आम्ही त्याला देऊ शकतो म्हणलं. मग त्यांनी आणखीन लागलं तर दुसऱ्याला आम्ही देणार त्यांना. आणि आता आहे तर 75% आमचं फुल सक्सेस झालो. आणि त्याच्या ह्या जमिनीवर मी कमीत कमी 2.5 एकर जमीन घेतलेली आणि 3 मुलीचे लग्न केले आणि एका मुलाचं केलं आणि घरसुद्धा बांधलेलं आहे. आमच्या वडगावच्या परिसरामध्ये तर आम्हाला 100% त्याचा अनुभव आलेला आहे. आणि आम्ही दुसऱ्या गावाला बघितलं, हे वॉटर शेड जिथे झालेलं आहे तिथे आमच्या परिस्थितीसारखी त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा चांगली होती, म्हणून आम्ही त्यांचं बघितलं. तेव्हा आम्ही केलं तर आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं झालो पाण्याविषयी आणि शेतीविषयी बी. आज बी ज्या विहिरीला पाणी नव्हते आमच्या कमीत कमी 60 ते 70 विहिरी खोदलेल्या आहे, काही बोर आहे, पण एकही अजून कमी पडलं नाही. वडगाव जैतखेडा तांडा पाणलोट विकास प्रकल्प हा लोकसाथी प्रतिष्ठान औरंगाबादतर्फे इंडो जर्मन पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात आला. या प्रकल्पात वडगाव आणि जैतखेडा तांडा या 2 गावांचा सहभाग आहे. ही गावं औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद कन्नड या तालुक्यात आहेत. या प्रकल्पाची सुरुवात एप्रिल 1996 झाली व सप्टेंबर 2002 मध्ये तो पूर्ण करण्यात आला. या पाणलोटात साधारण 1390 हेक्टर्स इतके क्षेत्र आहे. एकूण 78,84,553 रुपये खर्च करून या एकूण क्षेत्रापैकी साधारण 1279 हेक्टर्स जमिनीवर पाणलोटाची कामं करण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक पातळीवर रुपये 9,40,822 एकूण मजुरीच्या 16% खर्च इतक्या रकमेचे श्रमदान करण्यात आले. वनक्षेत्रासाठी एकूण 2,74,946 बियाणे पेरली गेली. या बियाण्यांचे जगण्याचे प्रमाण 62% आहे. मोठ्या प्रमाणात झाडे व चारा लागवडी झाली आहे. गावामध्ये महिलांचे 12 स्वयंसहाय्यता गट आहेत, पुरुषांचे 7 स्वयंसहाय्यता गट आहेत. एकूण बचत 2,39,415 रुपये इतकी आहे. विविध प्रकारच्या शेती व इतर उत्पन्न वाढीच्या उपक्रमासाठी वॉटर, अन्य बँका व इतर संस्थांकडून 24,52,000 रुपये रकमेचे कर्ज घेतले आहे. पाणलोट कामाच्या आणि जमीन उपचाराच्या देखभालीसाठी वडगाव जैतखेडा तांडा येथील पाणलोट समितीकडे एकूण 6,22,533 रुपये रक्कम देखभाल निधी म्हणून उपलब्ध आहे. या निधीतील काही रक्कम संचित ठेव म्हणून ठेवली आहे आणि काही उर्वरित रकमेचा वापर फिरते भांडवल म्हणून करण्यात आला आहे. याचा वापर ठिबक सिंचन, बियाणे खरेदी, खते इत्यादीसाठी केला जातो.